हे बघा मागणी मागणारे कोण आहे? तो कोबारा. आणि देणारा कोण आहे? देव आहे. बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे आणि जेवणाऱ्याला अक्कल पाहिजे. म्हणजे आमचे मराठी नाही, बाई स्वयंपाकात हुशार आणि वाढायला उदार आणि जेवणाला धोरण. काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाच्या, स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. आमच्याकडचे बरं का, तुमच्याकडे नाही, कारण मला राहायचं रातच्या रात इथं. एका मावशी मला जेवायला नेलं, भाकरी करायची परत असते, त्याच्यात 10-12 भाकरी घेऊन आली, 7-8 भाज्या, मेथीची भाजी इतकी. आता मेथीची भाजी कडू होत असती, मी खाऊन पाहिली, म्हणलं ही कडू आहे. मी म्हणलं जाऊ दे अन्न, हे बरोबर मग फेकून पुढे जातो. मग आता माणसाचा स्वभाव असा आहे, जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर संपवतो माणूस आणि चांगल्या भाजीचा स्वाद नंतर घ्यायला. मी सणासणात आणली, त्या मावशीने मला इकडे तिकडे पाहू दिलं, पुन्हा तेवढीच दिली. मी म्हणलं मावशी कमून टाकली. मला म्हणे तुला खूप आवडती दिसते. म्हणलं आता मुरत. आमच्याकडे मुला मुलीचं लग्न जर जमलं तर गावामध्ये शिदोरी वाटायचे बघा. शिदोरी आमच्याकडे शिदोरी वाटायची प्रथा. तुमच्याकडे शिदोरी आहे ना? तुमची झाली असेल ना? दोनदा झाली का? मला शिदोरी तरी काय राहते? चतकोर चपाती आणि त्याच्यावर बोंड. भजे नाही, बोंड. कारण भजे वेगळे बोंड वेगळे. भजे भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे उभारून फोडावं लागतात. ते बोंड तरी बरे बाबा, पण त्याच्यावर का गाऱ्याचा लाडू आला, पोरं 3 दिवस क्रिकेट खेळते पण तो काय फुटत नाही. आणि काही मावश्या भजे बनवतात. भजे नरम असतात अगदी, तोंडात टाकलं का पाणीच, पण जेवायला 4 आणि ताटात 3. हवंय का? हवंय का? हवंय का? मग इसतो खावा का? टाक ना. हुशार आहे पण उदार नाही. पर एखाद्या मावशीने स्वयंपाक काहीच सुंदर बनवला, भरगच्च ताटामध्ये घेऊन आली, जेवणाला साऱ्या भाजी एकत्रित करून खायला. एक सांगून जातो बोलता बोलता, माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये आणि परमार्थातलं कोणी जरी दिलं तरी घेतल्याशिवाय राहू नये. संसारातलं देवानं जरी दिलं तरी पुरत नाही, परमार्थातलं बायकोनं दिलं तरी सरत नाही. 2 व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. एक व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये पदार्पण केलं. महाराज गेले महात्मे होऊन, गेले दिगंबर ईश्वर रूपी, राहिले ते कीर्ती गोस्वामी तुलसीदास. गोस्वामी तुलसीदास. आता काही सुशिक्षित मंडळी या ठिकाणी, शिक्षक मंडळी, आपण ज्यावेळेस मुलाचं मुलीचं नाव ठेवतो किंवा वस्तूचं नाव ठेवतो, अनेक आहे महाराज, वस्तूच्या नावाशिवाय वस्तूच्या आकाराची प्रसिद्धी होतच नाही. नाव ठेवावंच लागतं. नावाशिवाय वस्तूला कोण ओळखणार आहे? बरोबर आहे. मग नाव ठेवत असताना नावामध्ये, अर्ध्या नावामध्ये उपसर्ग असतो ना, अर्ध्या नावामध्ये धातू असतो. एक उपसर्ग आणि एक धातू एका नावामध्ये. पण या नावाला डबल उपसर्ग लागला मला. कसा? गो स्वामी आणि तुलसी दास. आता स्वामित्व आणि दास्यत्व एका शब्दात आले, दोष लागेल केले. विरोधी शब्द आहे नाही स्वामित्व आणि दास्यत्व. मग शब्दाला दोष लागेल. हे बघा, तुकोबाराच्या शब्दाला जर दोष लागला असता तर महाराज तुकोबाराची गाथा 5वा वेद ठरला नसता. तुकोबारा अभंग लिहायचे, आमचे जगन्नाथ बाबा सांगायचे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध लिहायचे, पैशाला दोरा बांधायचे, तो पैसा दिव्यावर धरायचे, तो पैसा लाल झाला का जिभेच्या मध्यभागी ठेवायचे. जीभ जर नाही भाजली तरच बरोबर आहे, भाजली तर कॅन्सल. आता शब्दाला दोष लागेल. मग तुकोबाराने काय केलं महाराज? आता मीटिंग बोलवली शब्दातला दोष काढण्यासाठी. शब्दातला दोष काढण्यासाठी मग कोण कोण बोलवले ध्यानात राहू द्या, मी तुम्हाला विचारीन नंतर. तुम्ही म्हणता मी तुला भेटलो तरच विचारशील ना. तुला जर भेटलो मी धूळ दिसून देईन तर मला बोल.
सगळे बोलवले. सत्ख्याती, असत्ख्याती, अन्यत्ख्याती, आत्मख्याती, अनित्ख्याती, शब्द प्रमाण, प्रत्येक प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, तप्ते प्रमाण, प्रमाण, आजातवाद, विवर्तवाद. हे म्हणते एवढं पुढं ध्यानात राहत आणि इतक्या गडबडीत म्हणल्यावर कोणाला कळणार आहे? बरं तुम्ही माग म्हणता का? नाही, इतक्या गडबडीत तुमची उगाच चेष्टा करत नाही मी. आपलं आपल्या आपल्यात चाललं आपलं आपलं कसं असतं, माणसाने खेळीमिळीचा परमार्थ करावा. हे इतकं सोपं नाही ना. माग म्हणणारा माणूस तोताना पाहिजे. मग तोताना. हा, आमच्याकडे माणूस एक हरिपाठ म्हणतो महाराज, देवाचे द्वारी उभा आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला लावतात. दिंडीतले लोक लय विचित्र. 12 वर्षे झाले महाराज मी दिंडी चालवतो. रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढू नये महाराज. अरे 3 किलो वजन कमी होतं महाराज. काय सांगावं. दिंडी संध्याकाळी टेकली 10-12 मैलाचा होत्या. तिनं माझा कांगवा चोरला, तिनं माझा आरसा फोडला, तिनं माझी पिशी तुडवली. माझी गाडी खराब झाली एक दिवस. मग ज्या गावात कीर्तन होतं त्या गावात मी फोन केला, म्हणलं मी काय आज येऊ शकत नाही, माझी गाडी खराब झाली. तुम्हाला काय म्हणे, सुपाऱ्या कशात घेत असतो? सुपाऱ्या. अरे म्हणलं मी का बाजावाला आहे. म्हणलं माझी गाडी खराब झाली. तुम्हाला म्हणतो एसटीने ना का फाशी आल्या म्हणून तू पाय पडतो. म्हणलं येतो पण फाट्यावर गाडी ठेव, कारण फाटा येड्या बाबलीत राहतो. मी फाट्यावर गेलो, त्यांना फोन केला, त्याने मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेलवरली. माणूस पडला तोताना. त्याने महत्व ते पाहिलं. मला काय म्हणतो, महाराज तुम्ही जे काय? अरे म्हणलं मी जे बाबा गाडी चालू कर लवकर. मंडपात लोक येऊन बसले, गाडी चालू कर. तुम्हाला काय म्हणतो, मला डबल चिट येत नाही मला. मी म्हणलं मग मी चालवतो, तू बैस, कारण आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवावं लागते. मी गाडी चालू करीन, तो बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बघ, गाडीला फोकसच नाही ना. तुम्हाला म्हणे तुम्ही ते चालवा. जे कामरा इतका खड्डा आला त्यांनी केलं सुरू. गाडी आदळून पुढे गेल्यावर म्हणतो टाप. इतकं सोपं आहे का? एवढी लोक जमा केली. तुकोबाराने काय केलं, त्या शब्दाची संगती लावली. अशी संगती लावली, गो स्वामी तुलसीदास. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा स्वामी. जो इंद्रियाचा स्वामी तो देवाचा दास. देवाचा दास व्हायचा असलं तर इंद्रियाचा स्वामी व्हावं लागतं, आणि इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत कोणी व्हावं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आणि झालं. महाराज इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. जग जिंकता येईल जग, पण इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. आज काय एकादशी, पंचज्ञान इंद्रिये, पंचकर्म इंद्रिये, 11वं मन एका दशेत आलं पाहिजे. त्याला म्हणतात एकादशी. एका रेषेत त्याला काय म्हणतात, एका दशेत. आणि क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला, बाकीचे का ठरले नाही? त्याला रूपक आहे. क्रिकेट खेळाला रूपक आहे. किती लोकांची कमिटी असते ती? बाकीचे अंपर सोडून द्या, 11. आणि एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा पाहिजे साधक. साधक पाहिजे, पण तो एमटी नाही पाहिजे, तो पठ्ठ्या पाहिजे. त्याच्या हातात काय पाहिजे? साधन पाहिजे. बॅट हे साधन आहे. कशासाठी? एकाही विकाराला पाठीमागे जाऊ द्यायचं ना. आला की हाणायचा, आला की हाणायचा. कारण पाठीमागे तिघी जणी, भक्ती ज्ञान आणि वैराग्य. कंप सांभाळ. तुझ्या हातून एखादा विकार पाठीमागे गेला, त्यातली जर एखादी पडली तर आऊट. म्हणून खेळतो येण्याची खेळावा. विठाला घेतले एक गोस्वामी तुलसीदास इंद्रिय. बायको माहेर होती, बायकोला भेटण्यासाठी चालले. पाऊस चालू होता, धो पाऊस. छत्री धरून गेले. सासरवाडीच्या जवळ गेले, नदीला पूर आलेला होता. कसं जाऊ? काहीतरी वाहत आलेलं दिसलं, त्याच्यावर बसले आणि पलीकडे गेले. बायको माडीवर होती, वरच्या ताळावर. वर कसं जाऊ? काहीतरी बांधलेलं दिसलं, त्याला धरून वर गेले. बायकोने विचारलं, का हो पावसातनं कसे आले? म्हणजे छत्री धरून. नदीतनं कसे आले? काहीतरी वाहत आलं. वर कसे आले? म्हणजे काहीतरी बांधलेलं. तिने बॅटरी मारून बघितली, जिओ मोबाईलची. टॉर्च मारली तर त्या बंगल्याला काहीच बांधलेलं नव्हतं. तो अजगर लटकलेला होता.
आणि नदीत काय वाहता आलं होतं म्हणे प्रेत. असा खडसावला बायकोने नाचक्या पुचक्या द्यासाठी देहित विधी झाला. तुम्हाला आजगर कळा ना, प्रेत कळा ना, एवढे देहित विधी त्याच्यासाठी झाली तो वार्ता खाली येईल. अरे मी तुम्हाला प्रश्न विचारा, माझा अधिकार नाही, पण गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भातला का सर्पावर दोरी? कोणाला? तुलसीदासाला. आणि आपल्याला मग आपणच बरे. और दोरीवर सर्प भासणारच आहे ना. आणि आज नाही भासला तर उद्या भासणार आहे. मला नाही भासला तर तुम्हाला, तुम्ही तर म्हणता मला तर भासतोच रे. अहो आम्हाला हे बघा, आभास आणि साभास, आभास आणि साभास हे दोघं सख्य भाऊ आहे. दोरीवर सर्प भासला हा आभास आहे, पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे. कारण आभासाने युक्त असलेली वस्तू त्याला साभास असं म्हणतात. कारण दोरी दुसरीकडे सर्प भासू शकत नाही, नाही का? एक जणांनी विचारसागर सोडला, विचारसागर, आणि नाथबाबाच्या गल्लीतून चालला. नाथबाबा त्याला रोज बघायचे, कुठे गेलते आज शास्त्री? म्हणे विचारसागर सोडायला. सुटला का विचारसागर? म्हणे हो. सुटला? म्हणे हो. किती तरंग? 7. नाथबाबा म्हणजे 7 तरंग सुटले? म्हणे हो. सर्प गेला का? ते म्हणे हो. नाथबाबा म्हणजे कुठे गेला? हरिशुक म्हणजे एकच आहे आपलं खेळ. आता जे मला येतं ते तुम्हाला येणार, जे तुम्हाला येतं ते मला येणार नाही, आणि आपल्याला येतं ते यांना येणार नाही, जे यांना येतं ते कोणालाच येणार नाही. चालूच राहतात महाराज. मी गाडीतून जर उतरलो, एवढं गायक म्हणून कळत नाही. मी गाडीतून जर उतरलो ना तर चाललो, तर मला लोक म्हणते ज्यावेळेला जर चालू व्हाय ना तिकडं. आता 5-25 टाळकरी बसलो होते, टप्पूची टप्पून मला वार करत बसायचं सवय. मी त्यांच्यात जाऊन बसलो आणि ते एकमेकाला काय म्हणते, महाराज कोणी राज? त्याच्यातला एक जण म्हणतो हेच आहे ना, आणि दुसरा म्हणतो हे काय, याला कशाला आणलं यार? आणि मी ऐकतोय. असा विलंबित एक ताल आला रूपाच्या चालीला, जे एकमेकात गुंतले तुम्हाला उत्तर निघाले नव्हते. अरे म्हणलं, परमार्थ एक आनंद लुटून घेण्याचं साधन एकमेव, असा आनंद दुसरीकडे भेटणार नाही. मागच्या 2 वर्ष असे गेले, तोंडाला मास्क लावून लावून आपल्या अंगावर मास्क राहिलं नव्हतं. सर्प गेला का? नाही. मग नाही जाणार. महाराज गोस्वामी तुलसीदास म्हणजे वाल्मिक ऋषीचा उर्वरित राहिलेला कारभार डोळ्यात डोक्यात फिट्ट बसला. महाराज रामायण क्लिअर, रामायण आतापर्यंत पूर्ण कुठपर्यंत पुणे सांगता येणार. बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थात पदार्पण केलं, बायकोच्या म्हणण्यानुसार. एक जणांनी बायकोच्या म्हणण्यानुसार संसारात, कोण सुदाम देव, संसारातलं मागितलं. कोणाच्या संगतीला होता? देवाच्या. भगवान श्रीकृष्ण पायात चप्पलने, डोक्यात टोपीने, अंगात शर्टने, संध्याकाळची तार म्हणून. संगत कोणाची? आधी एखादा जर म्हणला काय राव, त्या सोदाम्याला देवाच्या समोरून कपडे भेटले नाही, नामा सप्ते घालून काय भेटून म्हणतील ना लोक. त्याचं लग्न झालं, ग्रामदेवतीने गाठ मारून दिले, जा म्हणले घरी. पहिले नवरी घरी गेले, दार ते कार्यक्रमाचा कोणता भांडे ठोकरायचा. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये नवीन नवरी घरी चालले, दारात भांडे ठोकरायचे पहिले. आता भांडे नाही ठोकरीत, आता माणसाला ठोकरीत चालत. त्याच्या दारात भांडी ठोकरायला नाही. ती म्हणे याच्या दारात भांडी नाही, घरात काय असेल? दिवा नाही दिवा. ते म्हणे याची संध्याकाळची पंचायत आहे. माझ्या वडिलाची गरिबी, याची गरिबी. हलकाड्याच्या घरी घोडपट गेलं, जातं झाडून पिठलं गेलं. पण याला बोलण्यात काही अर्थ आहे का? भोगतो ना घडे करावे ते म्हणी. मी याला उद्या प्रश्न विचारणार, आतापर्यंत केलं काय, कोणाबरोबर फिरला, पण हा विचारायची अडचण आली. कोणती अडचण आली असं? कारण पहिले नवीन नवरदेव नवरी लवकर बोलत नव्हते, ही अडचण आली पहिले. पहिले घरात कोणीच नसले तर नवरा बायको बोलायचे. आता नवरा बायकोने बोलायचे, घरात कोणीच नाही थांबायचे. कधी बोला म्हणे, गावात काच कीर्तन ठेवलं काल्याचं बाबांनी. तुम्ही जसं बाबांनी सांगितलं, मी युट्यूब वरून कार्यक्रम ऐकला, तुम्हाला फोन केला म्हणजे ठेवला कार्यक्रम. सारं गाव गेलं कीर्तनाला, कोणीच नाही राहिलं, आणि दोघच राहिले घरी. सुदामदेवाची बायको म्हणजे आज याला बोलायला हरकत नाही. येणं इकडे तिकडे पाहिलं, त्याला म्हणे कमावून. तुम्ही काय म्हणे, इकडे म्हणे मराठीत बोल. जवळ गेला म्हणे, काय म्हणती? ती निडोबार आहे. म्हणे धावती का म्हणून. साचा आणि मवाळ
मिथल्याने रसाळ शब्द दैसे कलोळ अमृताचे किंवा बोलायचा बोले जेणे बोले विठ्ठल डोले किंवा मुके अमृताची वाणी देह देवाचे. माणसाने गोड बोलाव. काही कळतंय तुला? शेजारच्या घरातून असाचा आवाज येतो तू धावतच राहती. ती म्हणली शेजाऱ्याला जाऊन भेटून का मारते ते तू शेजारकडे काय म्हणून राम भाऊ तुमच्या घरात कधी हसाचाच आवाज ना आमची धावाधावीची राव. आरती म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे तुमचं आमचं धोरण एकच आहे. म्हणजे कसं काय? माझी बायको स्वयंपाकाला बट्टी मला लाटणं फेकून आणती आणि हुकलं का मी हसतो लागलं का ती हसती. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. याला माहित नाही तो बाहेर आणि त्याला माहित नाही हो बाहेर. दोघं बाहेरच. आणि बाहेरचे दोन प्रकार. एक सुन बाहेर आणि एक सुन बाहेरा. सुन बाहेरा म्हणजे ज्याला मतलबाचा ऐकू येतो तो सुन बाहेरा. सुन बाहेरा कसा राहतो माहिती का? आपण जर म्हणलो ना तुमच्या बाळूकून मी 500 रुपये घेतले तुमच्या बाळून ऐकून 6 महिने झाले त्याची माही काही भेटच हो ना तर तुम्ही देता का? आणि आपण म्हणा मी घेतले होते तुमच्या जवळ देऊ का? चाल घे. सुंद बाहेरा म्हणजे ओरिजिनल बाहेरा तो उडाले तरी परिणाम नाही होणे. गावाच्या परीकून 2 बैर राहत होते. एक बैर कीर्तनाला निघालं. दुसरा म्हणतो कीर्तनाला चालले का? ते म्हणतो नाही नाही गावा सापता नाही का? यात काय बदल झाला? परत चुकून म्हणतो असं होय मला वाटलं कीर्तनालाच चालली. म्हणजे 3 in 1 एकच. ह्या बाहेर त्या बाहेर 10 रुपये उठणे दिले 2 महिने गेला तुम्ही 10 रुपये द्या. ते म्हणे आता होऊच शकत नाही. माझं कुत्र कोणाला डसत नाही तुला कसं काय वाटलं? जे दोघांचे भांडणं लागले गेले का एका महाराजा पिढू त्यांच्या बायकोची भांडणं झाली. त्यांची बायको गेली रुसून ते बहिरीत होते. ते भेटले चिंता करीत 2 जण गेले. ते म्हणे 10 रुपये द्या ना. ते म्हणे मा कुत्र कोणाला डसत नाही याला कसं काय वाटलं? ते महाराज म्हणे आबाईकडे ती गेली ना. तिने मला विचारलंय का? बिगर विचारता गेली ना. आता आणायची की नाही आणायची मी पाहिजे तुम्ही मध्ये थोबाड घालायचं नाही. तसाच घरी आला बायकोल म्हणे तू म्हणती तेच खरं आहे म्हणे. काय त्याच्या घरी दुःख आहे मी तुला त्याच्यासाठी पाठवलं का? आदर्श घे आदर्श. काय तू कोणाच्या बरोबर होता? देवाच्या. मग आत्ताची आत्ता जा त्याला काहीतरी माग. त्यानं दिलं तरी ये तसा येऊ नको. तो म्हणला मी येतो म्हणला हे बघ माझ्या भगवंताला वाईट बोलू नको. तो देणार मला विश्वास आहे. पण तो अगोदर तसा देत नाही. तो अगोदर काहीतरी घेशी तेव्हा देशी. हसले का म्हणून मी माईकडे हात केला तसं. तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग देतो. मग काय तुझ्या घरात दे. मग तिनं पोहे खाल्ले होते. पोहे दुसऱ्याकडून मागून आणले होते हो. तेही घरात नव्हते. चाळणीतून आसार पडलं होतं. त्यात मीठ मिरच्या टाकल्या पिवळं केलं. एका मळक्यात धुडक्यात बांधलं. सुदाम काखेत मारलं. 16,108 गवळूंनी बटलेले. एक गवळूंनी कोण आहे? माझा सुदामा. येऊ द्या. सुदामा आला. भगवंतानी कडकडून मिठी मारली. भगवान परमात्मा हसायला लागले. सुदामा मला हसतो का कृष्णा? त्यावेळेस जर मी नसते चेने खाल्ले तर ही बारी तुझ्यावर होती. देखत श्याम हसे सुदाम जी को पट्टीची धोती तुटीची पगडिया चलत पावद से सुदाम जी को. मेरे भाभी ने क्या क्या भेजा पोहे 3 पसे. तुझ्या वहिनीनं 3 पैसे पोहे दिले. घे. गरीबाचं अंतकरण मोकळं महाराज तेवढे दिले हो. मला भगवंताने हातावर घेतले पोहे सुदाम देवाची. फके मारी कोरडेची न माने उचित आत्म थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. तृप्त झाला भगवान परमात्मा. ढेकर दिला. सुदामाला म्हणे बोल कुणकडे आला? म्हणे कुणकडे आला? अरे माझ्या लग्नाला होता रे. मला पाणी नव्हतं प्यायला आमच्या लोकाला. मला विचारतो कुणकडे आला रे? डॉक्टरकडे पेशंट गेलं. डॉक्टर पेशंट म्हणतो होय बाकडेवर पड पालता. होय होता ना. दाखव जीभ. दाखव ना. ये खाली. हा काय झालं तुला? मग तो काय पाहिलं? न सांगता तुम्हा कळ येते तर. अरे देवा तुला सगळं कळतंय बाबा. मला पाणी नव्हतं. मग मला काहीतरी दे ना.
तुला मला मला तुझ्या वहिनीने काढून दिलं. देव म्हणले मी वरच्या पदाचा राजीनामा दिला, कारण वर हा आनंद नाही. ब्रह्मपद स्वीकारी नाही तो अधिकारी, तुमची मज लागली चवे ठाईची नवे नवे गडी, काकुलती येतो हरी क्षण भरी निवडीचा प्रमाण म्हणून दाखवतो. टाइम इज ओव्हर. स्वर्गीच्या अमरिचित आदी देवान मृत्यू लोकी व्हावा, ब्रह्मसोपान तो झाला. वरच्या पदाचा राजीनामा दिला ना, आम्ही खाली आलोय म्हणे. वर नाही तुला जायचंय का वर? आणि भगवान श्रीकृष्णाने मोबाईल काढला डायरेक्ट वर लावला, आयडिया टू आयडिया फ्री. हॅलो हॅलो, कोण बोलतय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणं आहे? याला काहीतरी द्या म्हणे. माझ्या बरोबर होतं. देव म्हणले हे मंत्रालयाचा आदेश आहे, ग्रामपंचायत मध्ये मोडल्या जाणार नाही. तडजोड करा, तडजोड. तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका. मग भगवंताने सुदाम देवाला बोलून घेतलं, सिंहासनावर बसवलं आणि अक्षय तृतीयाच्या निमित्ताने गंध लावला. आणि गंध लावण्याचं निमित्त केलं. पण भगवंत सुदाम देवाच्या भाडी लिहिली होती भीकची मागावे. भगवंताने भीकच्या मागाव्याची मध्ये दिलं, न घालून भीक न मागावे. सूरदास कहे तुम्हारे मिलन शे कांचन नगर वशी, सुदामा ब्राह्मण धर्म जानो त्याचे चरणी लक्ष लागो. सोन्याची नगरी दिली कुणाला? सुदाम देवाला. पण सुदाम देवाच्या नाथ सुनाच्या नाकात घालायला नतनीत सोनं शिल्लक राहिले नाही. काय उरलं काय? अर्जुनाला दिलं ते आतापर्यंत पुरलं, कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. तसं तुकोबर म्हणतात, देवा मी त्यातला नाही. एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता तुकोबर पडशी बांधून तुकोबरा इकडनं निघाली. एवढ्यावर थांबू नका, तिकडे देव उतावीळ भगवान परमात्मा. तुकोबरा गेले, भगवंताने तुकोबरा कडकडून मिठी मारली. आले का महाराज? म्हणले हो. एकटे का आले? म्हणजे का बरं? तुम्ही मला मागायला आले, मग 4-2 माणसं 10 बार 4 व्हीलर घेऊन यायला पाहिजे होते. तुकोबर म्हणले मी एकटाच आलो. म्हणले का? मग तुम्ही मला मागायला नाही आले? तुकोबर म्हणले नाही. आणि मग काय बोलता तुकोबरा? ब्रह्म तुकाशी आले, तुका विष्णू नाही तुझा, खोटं बोलता. थांबा थांबा, मी काय खोटं बोललो? तुम्ही मागायला नाही आले? अजिबात नाही. आणि मग आले कशाला? तुकोबर म्हणतात मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाले होते, ती मागणी मी पूर्ण करायला आलो. ते प्रतिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं. अभंगाच्या मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग. खूप रागात तुकोबर म्हणतात मागणे ते एक तू एक मी. अरे पहिला शब्द काय करायचं दुसऱ्याची? अहो काय तुकोबर आहे, मी लोकांच्या स्वप्नात जाईना, मी तुमच्या समोर उभा राहिलो, घ्या राव काहीतरी मागून. मला म्हणले हो देवा, मला जर मागायचं असत मी मागच्या एकादशीला मागितलं असतं. इतके दिवस जाऊ द्याची काय गरज होती? आणि मी मागावं तुझ्या समोर? मी करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी धिक्क जिने त्याचे, मी मागणी मागावी कुणाला? तुला. आणि मी जर तुझ्या समोर हात पसरले तर मला लोक काय म्हणतील? संसाराची राख रांगोळी केली. देवासमोर हात पसरतो. मी कोण आहे? राजयाची कांता काय भिक मागे, मनाचे या दोघे सिद्धे पावे, मनाची या दोघे सिद्धी पावे, मनाची या दोघे ये ना. आपल्या दोघांचा काकडा होतो. राजाच्या बायकोने भीक मागवा, मी कोण? हा चिने माता न फिरे. आणि बैसले शेजारी, घररेगी झाले आणि वरिले सावळे. आणि मी तुला वरलं, मला भीक मागायची काय गरज नाही. महाराज वेळेच टाइम येत ओव्हर, वेळ संपलेला, वेळेच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. बरोबर का? चालू द्यायचं होय? तुमचं काय म्हणणं? चालू द्यायचं? ओव्हर टाइम. तुकोबाराला भीक मागायची गरज नव्हती, कारण तुकोबारा आहे भगवंताच्या धर्माचं पालन करायचे आणि भगवान परमात्मा तुकोबाराचा व्यवहार बघायचे. तुकाराम महाराजांच्या घरी विश्वंभरभावाची पुण्यतिथी 3 दिवसावर आली. आणि तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाईला वाटलं उद्या मला विचारते नाही, कीर्तन ठेवायचे, भजन ठेवायचे. पण तुकोबाराच्या डोक्यात दुसरा विषय, विना उच्चारला की चालले, विना उच्चारला की चालले. जिजाबाईला वाटलं आज तरी पुण्यतिथी, आज तरी विचारते. तुकोबाराने विना उच्चारला चालले. जिजाबाई उठून वा रस्त्याला आडवं झाल्या. कुठं? म्हणजे भाजनाला. डोक्याचा भाग आहे का? हा, डोक्याचा परमार्थ आहे. परमार्थाला काही अतिरेक असावा की नाही? परमार्थाला काही मर्यादा असावी. इतका अतिरेक असावा? परमार्थाला सुद्धा मर्यादा आहे महाराज.
कीर्तन सुद्धा अहो काय इतकं नाही. पण ते म्हणले आवले काय भानगडे, आपल्या घरी कार्यक्रम आहे ना. आवले मला भानच नाही तुकोबरायचं बोलणं असं. ठीक आहे मी तुमच्या परमार्थाला आडू आली नसती, पण माझा नाविलाज आहे. आज आपल्या घरी कार्यक्रम आहे. असं करा आजच्या दिवस हाफ डे करा. हाफ डे म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा आणि 12 वाजता घरी या. येतात तसं येऊ नका बरं, काहीतरी घेऊन या. तुकोबराने परमिशन तर मिळालंय ना. जे तुकोबराने विना लावला, काय म्हणतात तुकोबराचा विना जर लागला तर श्रुती बाहेर पडायच्या. 3.5 किलोमीटर वातावरण तयार व्हायचं महाराज. ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळवी लोक म्हणतात तुकोबारा स्वर नव्हता. तुकोबारायला रामकृष्ण हरी आणि पांदीनं भजन म्हणत चालले. पांदीनं, पांदी म्हणजे आमच्याकडे खोल रस्त्याला पांदी म्हणतात, तुमच्याकडे पांदी म्हणतात. तुमचं नाम तर एकच आहे राव. आमच्याकडे मेल्यानंतर माणसं चालतात. पांदीनं चालले आणि पांदीच्या बाजूला एक माणूस गहू काढत होता. गहू आता गहू काढा लेबर भेटत नाही, एकटंच गहू काढत होतो. आणि तुकोबाराच्या भाजनाचा आवाज त्याच्या कानावर गेला. ते काय म्हणतो कोणाचं रेकंपन झालं एवढायला काही बोलत लोक. आणि लोकच बोलत यात काय नवले, आपल्या काय सोय नाही बोलत आहे का आपलं. आपल्या घरच्या आपण नेहमी बाहेर राहतो ना, आपल्या विचारावर घरी महाराज कुठे गेली उधळलं ना. असं डोकून पाहिलं म्हणे कोण आहे भजन म्हणत. आडवं झालं तुकोबरा म्हणे कुठं भजनाला. डोक्याचा भाग आहे का, धिप्पाडच्या धिप्पाड आहेत, एक फाडले तर 4 होतील. भजन म्हणता काय मिळेल भजन म्हणून. तुकोबरा म्हणतात थांब तुझं काय म्हणणं आहे, माझा एवढा गहू काढू लागा. तुकोबरानं बुद्धीचा पुरेपूर फायदा केला. ते म्हणले याच्या गावासाठी मी भजन करायला मोकळा नाही, पण माझा भजन म्हणता म्हणता आता गहू निघत असेल काढायला हरकत. माझं भजन होईल, याचा गहू निघेल आणि हा मला काहीतरी देईल तर घरी पुण्यतिथी साजरी होईल. चाल गाडी शेतकऱ्या तुझा गहू काढतो, पण लक्षात ठेव मी शेतात गेलो की विना ठेवणार, वेळा घेणार, गहू काढायला सुरू करणार. तू मला बोलायचं नाही. तू का मला बोलला माझं का भजन बंद पडत, तुला का ठोक्यात खाली पाडील. तुझ्या नामाचा विसर पडे कोटी ब्रह्म हत्या घडे. तुकोबरा नाम आणि तुकोबराच्या एका ठोक्यात खाली पडला असता. तुकोबराची तब्येत साधी नव्हती बरं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबराची संगती उगच केली नव्हती. महाराज तुकाराम महाराजाकडे धर्मनीती होती, शिवाजी महाराजाकडे राजनीती होती. पण राजनीती आणि धर्मनीती एका ठिकाणी का आणली, कारण धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला नाही, धर्मनीतीने राजनीतीला डंक लागू दिला नाही. आपल्या भारत देशामध्ये किती वीर होऊन गेले? 7. ऐकून घ्या किती? 7. स्वातंत्र्यवीर, कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, दानवीर, क्रांतीवीर आणि महावीर. पण एक वीराला एक वीरत्व प्राप्त झालं. स्वातंत्र्यवीर कोण? कर्मवीर, धर्मवीर, रणवीर, तानाजी मालुसरे, दानवीर, कर्ण, महावीर, गुरु. एक वीराला एक वीरत्व. पण 7ही वीरांची एक लक्षण एका पठ्ठ्यात होती. त्याला तुकाराम महाराज म्हणावं. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर होती तुकोबरा आहे. ते बोल याला बोलणंच नको. तिकडं जे तुकोबरा गेले विना टेकला वेळा घेतला, जे गहू काढायला सुरुवात केली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण नामाची ताकद, अंगाची ताकद. महाराज शेतकऱ्याला पेंड्याच बांधता येईना. शेतकरी म्हणू देव जे शिपी लावू बांधायला नेऊ आणि देव काढी लावून. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजता शेतकऱ्याला भूक लागली, याला जेव्हाच म्हणणं नको, एका ठोक्यात खाली पाडी. 3 वाजता भगवान परमात्मा रुक्मिणी माते म्हणतात रुक्मिणी बघ माझ्या नावानं ओरडतोय, भजन करतोय, याच्या घरी कार्यक्रम कोण साजरा करील? कोण करील? माईसाहेब म्हणले कोण करणार? देव म्हणले मी करणार. का? ज्याने माझ्या धर्माचं पालन केलं आणि त्याच्या धर्माचं मी रक्षण नाही केलं, माझा धर्म बुडेल. मी जाऊन तुकाराम महाराज होऊन जाणार, पुण्यतिथी साजरी करणार. कधी जाणार? मला जायला कुठे टाइम लागतो? ह कळलं चिमिती काय? स्वयंपाक कोण करील? देव म्हणले मला कुठं हाताने बनवायचा. पंचमहाभूताला ऑर्डर देऊन टाकली. असे शंकर काळे बनिले. काय म्हणते शंकर पाळे? मला शंकर काळे देवाचे शंकर पाळे ते तोंडात टाकलं का पाणी. आमचे शंकर पाळे मागच्या दिवाळी अजून सापडते. आमचे शंकर पाळे तोंडात टाकत खडी ठिकाण चाक गेले वाजत. जे गाठोडं बांधलं देवाने तुकाराम महाराज झाले, एका मिनिटात जिजाबाईकडे आवले. जिजाबाई बाहेर आली, पाची तो डोक्यावर स्वयंपाकाचं गाठोडं.
कुठून आणलं? तुला काय कर, तू ताट तयार कर. जिजाबाई एका मिनिटात कडू पाटील, भीमराव, श्यामराव, उत्तमराव सारे बोलणारे बसा जेवायला. आणि वाढायला कोण? देव. काय त्यांचं भाग्य. तृप्त झाले. जा म्हणले आता तुम्हाला मी भाजणार बोलायला येईल. त्यांना जाऊ दिलं आणि देव जिजाबाई म्हणतात, आवले 2 ताट तयार कर, एक तुला एक मला. एका ताटावर देव, एका ताटावर जिजाबाई. जिजाबाई देवाला वाटते, देव जिजाबाई. काय प्रेम आहे महाराज. लोक म्हणतात जिजाबाई शिव्या देत होती. जिजाबाई ती का आपली जिजाबाई लागली? तुकाराम महाराजाच्या जिजाबाई पोटभर जेव घालायच्या मग भांडायच्या. आमच्या अगोदर पोटभर भांडून घेते. जिजाबाईच्या पायातला मोडलेला काटा काढा. देवाने काटा काढावं महाराज. 100 कोटीचं काम चालू आहे देहूला. आता काय ते महाराज. आणि मग तो तृप्त झाला. जिजाबाई म्हणे आता जिजाबाई देवाला देव तृप्त झाला म्हणले, आता आवले तू भांडे घास. बरं जिजाबाई भांडे घातली. देवानं गाजळ पाहिली. म्हणजे पठ्ठ्या याचा टाइम झाला. देव घाबरत होती. तुकोबारला भीतीवरून उडी खाल्ली. धो इकडे शेतकऱ्याचा गहू काढा झाला. तुकोबाराने विळा टेकला आणि विना घेऊन निघाले. शेतकरी म्हणे, हो महाराज मला बोलायचं नाही दादा, मी काहीतरी देणार आहे. तुझ्या मनानं दे. मग शेतकऱ्याने मनानं काय दिलं महाराज माहिती? पेंढ्या, पाचुंदा, वळणाच्या कडीचा, अख्ख्या वंब्या भाकरीने हाणलेल्या. मनानं धर्म करता असलं लय सोय न करते लोक. पण त्या मावशीने मायपावर 20 रुपयाची नोट ठेवली बाबा पाय पडून. 3 महिने झाले. पेट्रोल पंपावाला घ्याय ना आणि एंडोसन फलवाला घ्याय. काय मी खोटं बोलत नाही. साऱ्या गावाची शपथ. आता तुकोबारला काय आईने तिखट कळत. तुकोबाराने पेंड घेतल्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आवाज दिला दारातून, आवले. जिजाबाईने पेंड्या पाहिल्या. काय ते गहू कशाला? याची गहू तयार कर, मी चक्कीत घेऊन जातो, याला भरडून आणतो, याचा शिरा करून बदन मंडळी जीव घालू. जिजाबाई म्हणे, बाई बाप्याच्या बापाला का वालांडा झाला. जिजाबाई पायाकडे पाहते, चेहऱ्याकडे पाहते, पायाकडे पाहते, चेहऱ्याकडे पाहते. तुकोबाराला शंका आली. आवले माझ्याकडे असं का बघते? चेष्टा करता का माझी या वयामध्ये? कळतंय का तुम्हाला? ही तुमची वय आहे का चेष्टा करायची? मी काय चेष्टा केली? अहो सकाळी स्वयंपाक करून आणला, लोक जेवून गेले, आता भाजनाला येणार आहे आणि आता पेंड्या घेऊन चालले. तुकोबार म्हणतात, मी हो मग मी खोटं बोलते. तुकोबार म्हणतात, आवले मी आयुष्यात तू तिथे चेष्टा केलीच नाही ना, हा चेष्टेचा काही विषयच नाही. जिजाबाई म्हणजे मी खोटं बोलते. दोघांचं भांडण विकोपाला गेलं. शेवटी जिजाबाई म्हणतात, हे न ऐकणारे व्यक्तिमत्व. जिजाबाई म्हणे, माझ्यावर तुमचा विश्वास नाही? नाही. पांडुरंगावर आहे का? म्हणे हो. त्या पांडुरंगाची शपथ खाऊन सांगते तुम्हीच होते सकाळी. मग तुकोबारच्या डोळ्यामध्ये टचकन 2 अश्रूच्या धारा. माझी आवली खोटं बोलणार नाही, पांडुरंगाची शपथ खोटी वाहणार नाही. मग आवले आता मला कळालं ते कोण होतं, ज्याच्या धर्माचं मी पालन केलं आणि त्यानेच माझ्या धर्माचं रक्षण केलं. असं तसं तुकोबार म्हणतात, देवा संतांनी संसाराची राख रांगोळी केली पण आमच्यासाठी धर्म जिवंत ठेवला, त्यांचं रक्षण कर, मला काहीच नको. संताची निरवी हेची मद देई आणि तुझे काही न मागो तुझ. आता मात्र चकारात्मक शब्द तुकोबाराने वापरला. हेची काय? हेची मदत देई पण या संताची निरवी. या म्हणजे कोण? ज्यांनी तुझा धर्म जिवंत ठेवला त्यातले या. मग त्यातले या कोणते? अंदाजे शब्द काढायचा. याला प्रथम पुरुषवाचक बघायचा का द्वितीय पुरुषवाचक बघायचा का तृतीय पुरुषवाचक बघायचा? वारकरी संप्रदायामध्ये प्रथम पुरुषवाचकामध्ये पहिला कोण येतो? आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक आणि विठ्ठलची प्रमाण, न लगे जाणावे नेनावे, नामस्मरणा वाचून या त्यातले या. आता संत कुणाला म्हणजे? सत बोलले. संत हा शब्द सत लावायचा. सत शब्द सत बोलला, सत शब्द सत वागला. तो सत शब्द सत बोलून सत वागून सत्याचा तिलक तयार झाला, अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागला त्याला म्हणतात संत. आणि निरवी म्हणजे यांच्याकडे काही ठेवू नको. काही ठेवू नको? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदाचा किंवा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. आणि ही संत मंडळी, यांना अहंकार होऊ देऊ नको. अहंकार काय करतो? जेने सत्याचा भोकसा काढिला, आकृत्य तूर्ण कुट्टा भरिला आणि वाढपणाचा डांगोर केला तो दंबू आयचा. कारण महाराज
अहंकार इतका खालच्या पातळाला नेऊन घालतो, महिलासाठी स्पेशल दृष्टांत देतोय बर का. एका बुद्धीचे 2 तरंग तयार झाले की माणसाला अभिमान वाटतो. एका बुद्धीचे 2 तरंग. सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे आणि दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. आता सद्बुद्धी आणि कोणाला म्हणलं? बुद्धीला. आणि दुर्बुद्धी कोणाला म्हणलं? मग सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ह्या दोघी जाव आहे, पण एका बुद्धीचे 2 तरंग आहे. आणि या दोघी जावाचा लागला झगडा. सद्बुद्धी म्हणते मी ब्रह्म आहे आणि दुर्बुद्धी म्हणते मी देह आहे. असा झगडा रंगवला नाथबाबांनी. सासरा माझा गावी गेला, तिकडे खपावी त्याला. सासू माझी जात करते लवकर निर्धारी तिला. जाऊ माझी फडफड करते बोडकी कर घे तिला. नंदाचं काट किरकिर करत खरुद हो दे त्याला. दादाला मारून आहुती दिली मोकळी कर घे मला. एका जनार्दनी सगळेच मरू दे इथले सोडून. आता सासू कोण, सासरा कोण, ननंद कोण, नंदाचं कार्ट कोण, जाव कोणती, तिला बोडकी का करावं आणि नंदाच्या कार्टाला खरुजच का व्हावी कधी योग आल्यानंतर सांगू. कारण वेळेच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. 10-5 मिनिटं आपल्याकडून अतिक्रमण झालं तो कथा भाग वेगळा. बरोबर की नाही? तुम्ही म्हणता तू तर आत्ता बंद कर रे मा काय. बघ बर का, याला फक्त एकच सांगतो, सासू आणि सासरा. सासू कोण? प्रकृती. सासू कोण? सासरा कोण? अहंकार. दोघांचं लागलं लग्न. बरं का महाराज, यांना झाली मुलगी. तव इच्छा आहे कुमारी झाली. मग ती कामाची या तारुण्य आली. तेत द्वेषेशी मांडली वऱ्हाडी. तया दोघास तो जन्मला. तेत द्वंद्व मोह झाला आणि तो आजेने वाढविला अहंकारी. म्हणून यांना अहंकार. या संताची निर्व्याजमध्ये आणि तुझे काय वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बसलेले महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळींना आपापल्या हातावर करा. भगवंताचं नामचिंतन करू. माणसं माता भगिनी महिला मंडळ सोडून माणसं आपापल्या हातावर करा.